पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. अंशाधिक अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचे असेल तर याच्याही उलट क्रिया करता येते. म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात म्हणजेच अंशछेद असे रूपांतर करता येते. उदाहरणार्थ 3.2/5. 3.2/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. यासाठी संख्यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो. गुणाकार आणि भागाकाराप्रमाणे अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करता येते. ती कशी करायची ते पाहूया. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज. पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची आपण बेरीज करूया. आता अभ्यास करून रमाला खूप कंटाळा आला होता. आई मोठे मोठे आवळे किसत होती. रमा आईला म्हणाली, आई मला खूप कंटाळा आलाय, मी किसते ना थोडे आवळे. मग आई काय म्हणाली, ठीक आहे, ही घे किसणी. रमानी 5 मोठे आवळे किसले. 6वा आवळा अर्धा किसून झाला आणि रमाचा हात दुखायला लागला. मग तिने अर्धा किसलेला आवळा तसाच ठेवून दिला. इतक्यात तिची मैत्रीण सुमा आली. ती म्हणाली, काकू मलाही द्या ना किसायला. मग रमाच्या आईनी तिलाही आवळे किसायला दिले. सुमानी 2 आवळे किसले. तिसरा किसायला घेतला. पाऊण आवळा किसून झाला आणि तेवढ्यात रमा म्हणाली की सुमा चल आपण खेळायला जाऊया. तशी पाव आवळा तसाच टाकून त्या दोघी खेळायला निघून गेल्या. आता उमेश प्रिया सांगा बरं, दोघींनी मिळून किती आवळे किसले? ताई नुसतं सांगता येत नाही. हो. बरं ठीक आहे, आपण चित्रावरून कळतंय का ते पाहूया. बघा, 5 अधिक 2 पूर्ण आवळे अधिक अर्धा आवळा अधिक 3/4 आवळा. तर किती झाले मोजा बरं? 7 पूर्ण आवळे कसं झाले हे समजलं, पण पुढचं नाही कळलं. आता ऐका, 3/4 म्हणजे अर्धा अधिक 1/4. आता वरचा अर्धा अधिक हा अर्धा बरोबर 1. त्यात 1/4 मिळवूया. म्हणजेच 7 अधिक 1 बरोबर 8 अधिक 1/4. हो की नाही? आता कळलं. हो. बरोबर. आता गणिताच्या रूपातही पाहूया. आलं की नाही उत्तर तेवढंच? हो की. आता हेच उत्तर आपल्याला दुसऱ्या प्रकारेही काढता येतं. बघा, आहे की नाही गंमत? पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची आपण आता वजाबाकी करूया. पहिल्या ओळीत 3.2/5 वजा 2.1/7. आता प्रथम 3 वजा 2 लिहूया. त्यात 2/5 वजा 1/7 याचे उत्तर अधिक करूया. मग कंसातील संख्यांना शेजारच्या छेदानी गुणूया आणि गणित सोडवूया. तर दुसऱ्या प्रकारे करून पाहूया. छेद व पूर्णांकांचा गुणाकार करूया. त्यात अंश मिळवूया. दोन्ही अपूर्णांकांना शेजारच्या छेदानी गुणूया आणि गणित सोडवूया. त्यामुळे मुलांनो, तुमच्या लक्षात येईल की रीत कोणतीही वापरली तरी उत्तर तेच येतं. हो की नाही? हो ताई. आपण काय शिकलो? पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अंशाधिक अपूर्णांकात म्हणजेच अंशछेद असे रूपांतर करता येते. यासाठी छेद व पूर्ण संख्यांचा गुणाकार आपल्याला करायला लागतो. त्यात अपूर्णांकातील अंश मिळवले
की अंशाधिक अपूर्णांकच अंश मिळतो, छेद तोच राहतो. पूर्णांकयुक्त तसेच अंशाधिक अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला करता येते. स्वाध्याय. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. 2.5/9 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. 20/7